मंडळी नमस्कार. मी काही जुन्या घटना आणि त्यात झालेले बदल मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फार महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्यातल्या बदल देखील समजून घेतले पाहिजेत. घटना क्रमांक 1, पुण्यामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा फोडण्यात आला आणि तो पुतळा फोडणाऱ्यांना काही राजकीय मंडळींनी बक्षीस देखील जाहीर केलं. त्यानंतर तो बराच गोंधळ झाला. पुढे ती मंडळी आपला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाली. त्यांचं मतपरिवर्तन झालं. ती मंडळी असं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला राणे परिवार सांगतोय. आणि त्यांनी पुढे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. म्हणजे आपल्याच पूर्वीच्या भूमिकांना छेद देत त्यांनी नवी भूमिका आपली मांडायला सुरुवात केली आणि आपल्या भूमिकेत बदल झाल्याचं कबूल केलं. घटना दुसरी, बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयात देखील असाच राणे परिवारांचा वेगळा दावा होता, पण त्यांनीही आपल्या भूमिकेत बदल केला. खरं तर नितेश राणे हे बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयात चांगलंच बोलत होते, त्यांना भेटलेही होते. घटना तिसरी, ABP माझा या चॅनलनी प्रसन्न जोशी अँकर असताना, ते आता आमचे संपादक आहेत, एक मोठा शो घेतला होता आणि त्या शोचं शीर्षक होतं सावरकर नायक की खलनायक. मुळात शीर्षक असं असायला हवं होतं, सावरकर नायक की महानायक. म्हणजे कोणी कितीही दावा केला तरी सावरकर महानायकच होते स्वातंत्र्यातले, या माझ्या मतात तसूभरही फरक पडणार नाही. आणि ज्यांना सावरकर या व्यक्तिमत्वाला शिव्या द्यायच्या आहेत ना, त्यांनी खुशाल द्याव्यात. त्यांच्या शिव्याला कोणी महत्त्व देत नाही. कारण तुम्हाला सावरकर या आडनावाचे होते म्हणून तुम्हाला शिव्या द्याव्या वाटतात, हे स्पष्टपणे कळतं. ABP माझाला देखील त्याबाबत जे शब्दांचा छल करत माफी नव्हे दिलगिरी मागावी लागली होती. आता ही दिलगिरी ABPनी मागितल्यानंतर प्रकरण संपलं आणि पुढे रुटीन काम चालू झालं. अशा अनेक प्रकरणांच्या मध्ये तुम्हाला असे मतांमध्ये बदल झालेले दिसतील. आणखी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जसा हा बदल आहे, म्हणजे राणे परिवारात झालेला ABPने मागितली दिलगिरी, तसा आणखी एक बदल झाला आहे, तो तुम्हाला बघितला पाहिजे, समजला पाहिजे. शरद पवार याआधी सावरकरांच्या विषयी खूप छान बोलत होते. म्हणजे इतकी चांगली स्तुतीसुमनं की स्वातंत्र्यवीर, आद्य स्वातंत्र्यवीर वगैरे होते असं काही शरद पवार बोलत होते. ती वाक्य मी तुम्हाला शरद पवारांची ऐकवतो, ऐका. सावरकर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. हे झालं, पटलं. याच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव केलेला आहे. त्या गौरवाच्या वेळेलाही ते काय बोलत होते हेही तुम्हाला मी ऐकवणार आहे, ऐका. I don't want to describe anything about Shivshahi Babasaheb Purandare. Everybody knows in this whole life he has spent only one subject, just to try to enlighten younger generation about the Maratha history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures, and through his lectures, number of people realize what is the importance of Maharashtra's force, and particularly Shivaji's force. That in depth he has studied all these issues, and he tried to enlighten younger generation. So I am really happy that all of them has been honored here. झालं, जे हिथंही पटतंय. याच शरद पवारांनी रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण केलं होतं मुख्यमंत्री असताना. तोही पुतळा तुम्ही बघताय, तेही तुमच्या डोळ्यासमोर येत आहे. काही वर्षापूर्वी हे शरद पवार रामदास, टिळक, सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी खूप चांगलं मत ठेवून येते होते. अचानक पवार बदलले आणि पवार बदलल्यावरती पवारांनी या सगळ्यांचा तीव्र विरोध करायला सुरुवात केला. मग पवारांच्या समर्थकांच्या मध्ये देखील ही भावना प्रचंड मोठ्या प्रमाणावर बळावली. त्यांनी तर काय उच्छाद मांडायला सुरुवात केली. म्हणजे ते त्यांचं नाव असं छान बघा, आपण मटण करी खातो तसं ते इंग्रजी आणि मराठीचं मिळून एकत्र असं जे होतं तसं नाव, दोन्ही शब्द इंग्रजीच आहेत. ते मीठ करी, ते त्यांचे काय, भुजबळ काय, या सगळ्यांचा उच्छाद सुरू झालेला आहे. म्हणजे खरं तर भुजबळांना आपल्या घरी पूजेसाठी ब्राह्मणं लागतात आणि ते कुठे कुठे करतात हेही तुम्हाला सविस्तरपणे सांगता येऊ शकेल. मिटकरींना काय, म्हणजे त्यांच्याविषयी मी फार बोलत नाही, कारण फार बोलावं असं ते व्यक्तिमत्व नाही आहे.
म्हणजे बारामतीच्या एका घरात एका ज्योतिषाने सांगितलं म्हणून किती दिवस यज्ञ चालू होता आणि कोण करत होतं हे देखील जरा नीट समजून घेतलं पाहिजे. एवढ्या चांगल्या भूमिका असलेले पवार अचानक बदलले, त्यांचे समर्थक बदलले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. अचानक पवारांना जाणीव झाली की आपण याबाबत वेगळं मत व्यक्त केलं पाहिजे, म्हणून त्यांनी ते पुण्यातले कोण त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते प्रदीप गारटकर, तेही ब्राह्मण आहेत म्हणे, आणि त्यांनी जरा सांगितलं की हे सगळं मिटवायला पाहिजे, बसायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. मग त्या अमृत संस्थेतून वेगवेगळे लाभ ब्राह्मणांना कसे मिळतील, मग एका ब्राह्मणाला अमृत संस्थेचा अध्यक्ष कसा करता येईल, मग त्याला करतानाच त्याचं हे निघालंय का, सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती घोषणा झाली आहे का, अमृतला बजेट झालंय का, मग हे सगळे विषय समोर येतात आणि मग त्याच्यावरती चर्चा पुण्यामध्ये घडवून येऊ लागली. खरं तर कोणत्या संघटनांना प्रतिनिधी म्हणावं समाजाचा हा मोठा प्रश्न आहे. जिथे संघटनांचे प्रतिनिधी काम करतात तिथे राजकीय स्थान काहीच नाही. म्हणजे परभणी, बीड, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी मोठमोठी महाअधिवेशनं झाली, तिथल्या ब्राह्मणांना फारसं स्थान मिळालेलं नाही आहे. पण जिथे अशी अधिवेशनं झाली नाहीत अथवा संघटना काम करत नाहीत अशा ठिकाणी ब्राह्मण शक्तिशाली आहे. म्हणजे पंढरपूर, परळी, धर्माधिकारी, पंढरपूरचे परिचारक, अंबड, बाबुराव कुलकर्णी, किंवा परभणीमधलेच काही तालुके जिथे श्रीकांत देशपांडेंसारखी माणसं आहेत, नांदेडमधली काही ठिकाणं आहेत, अशा सगळ्या माणसांना खूप मोठं स्थान मिळालं. त्यांना संघटनेचा काही संबंध नसतो. तिथे संघटना आहे म्हणून ते नेते झाले असं अजिबात नाही आहे. संघटनांचे नेते हे संघटनांचेच नेते असतात आणि त्यांचा वापरच होत असतो. जिथे संघटना फोफावल्या तिथे पुण्यातल्या ब्राह्मणांच्या राजकारणाचं वाटोळं झालं. म्हणजे बघा, तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे अगदी कलमाडी मोठे माणूस होते, गाडगीळ मोठे माणूस होते, टिळकांचं राजकारण खूप छान पद्धतीनं, जयवंतराव टिळकांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. म्हणजे पुण्यात जयवंतराव टिळक, गाडगीळ, कलमाडी ही भाजप शिवायची, म्हणजे अण्णा जोशी वगैरे तर होते, पण ही भाजप शिवायची काही मंडळी आहेत ज्यांनी आपलं मोठं स्थान निर्माण केलं होतं. संघटना फोफावल्या, आहे त्या मेधा कुलकर्णींचं तिकीट गायब झालं. जिथे संघटना फोफावतात तिथे अंतर्गत विरोध सुरू होतो. म्हणजे या संघटनेचा प्रभाव का त्या संघटनेचा प्रभाव, हे नको की ते नको, यात आहे ते राजकारण संपुष्टात येऊ लागलंय. आणि जिथे आमदार, मंत्री, सभापती, खासदार अशी पदं हा समाज उपभोगत होता, तिथे नगरसेवक, स्थायी समिती सभापती, अमुक समितीचा सभापती असल्या चिल्लर पदांवरती ब्राह्मण संकुचित झाला. आता शरद पवारांना पुन्हा एकदा या ब्राह्मणांना जवळ करावं असं वाटतं. याच्या मागे काय भूमिका हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. माझा संघटनांना विरोध नाही, मी फक्त जे चित्र आहे ते सांगायला, तुम्हाला जे चित्र आहे ते तुमच्या समोर मांडतोय. या सगळ्यामध्ये आता ह्या सगळ्यांना भूमिका का बदलाव्या वाटल्या. म्हणजे राणेंची भूमिका बदलली, एबीपीची भूमिका बदलली, पवारांनी एकदा वेगळी ठेवली, पुन्हा बदलली, पुन्हा बदलतायत, असं का होत आहे, असं हे सगळं का घडतंय हे देखील नीट समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात गोष्ट अशी येते की या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केवळ मतांवरती डोळा ठेवून हे होतंय असं नाही आहे. ब्राह्मण 3-3.5% समाज एकूण याच्यामध्ये असेलच, तर तो किती संख्या असेल, फार फार तर 45, 50, 60, 70 लाखाच्या वर ब्राह्मणांची एकूण संख्या येणार नाही. अशा मतांनी फारसा फरक काही पडणार आहे अशी शक्यता तुम्हाला वाटते? नाही. एबीपी बदलला धंद्याच्या कारणामुळे, आर्थिक गणितांच्यामुळे. जेव्हा जाहिरातीवरच बहिष्काराचा वेळ आली ना, तेव्हा एबीपीचे डोळे उघडले आणि मग दिलगिरीच्या भूमिकेत यावं लागलं. म्हणजे केवळ राजकारण म्हणून नव्हे तर अन्य व्यवहारात बसणारा फटका सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. इथल्या राजकारणाला कंटाळून विदेशात गेलेला ब्राह्मणांचा वर्ग विदेशामध्ये या सगळ्या मंडळींची जी काही चित्र निर्माण करतो आहे तो देखील भयानक आहे. आणि त्यामुळंच या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक विचार येतोय की उगाच संघर्ष करण्यापेक्षा आता जुळवून घेतलेलं बरं. आणि म्हणून याच पुन्हा संघटनांचा वापर करून एकत्रित करण्याचा प्रयत्न होतोय. मी पुन्हा सांगतो, जिथे संघटना फोफावतात तिथे ब्राह्मणांच्या राजकारणाला ब्रेक लागतो. पुण्यात होता
तो ब्रेक लागलाय, मोठ्या पदावरून चिल्लर पदावर आलाय. आणि जिथे संघटना नाहीत, म्हणजे परळीत संघटनेचं फारसं काही असं प्राबल्य नाही आहे, पण तिथे नगराध्यक्ष ब्राह्मण होतो, उद्या कदाचित आमदारही होतील ते. बीडमध्ये संघटनांचं काम फारसं नाही आहे, पण तिथे महत्त्वाची पदं मिळतात, जबाबदारीच्या पदावर बसवलं जातं, अल्पसंख्याक असूनही. नांदेडमध्ये संघटनांच्या राजकारणात न पडणाऱ्या अमर राजूरकर नगराध्यक्ष तिथे आमदार होऊ शकतात. संघटनांच्या राजकारणात न पडणारा मुदखेडमध्ये मोठा व्यक्ती होऊ शकतो. संघटनेच्या राजकारणात न पडणारे परिचारक मोठे होतात. पण संघटनांचं राजकारण फोफावलं की पुण्यातली सगळी खाली येतात, ही एक वस्तुस्थिती आहे. यापेक्षाही ब्राह्मणांचं जे काही बळ आहे ना, ज्याचा दबाव होतो, ज्यातून लोकांना भूमिका बदलावी लागते, ते संघटना हे बळ नाही आहे. त्याचं राजकीय वजन आहे, तो अन्य लोकांवरती प्रभाव ठेवू शकतो, हे कारण आहे. त्याच्या हातामध्ये व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, धंदे आहेत, त्याच्या जाहिरातीचा विषय आहे, म्हणून ABPला बदलावं लागतं. त्याचा प्रभाव विदेशात आहे, तो विदेशातल्या भारतातल्या नेत्यांविषयीची प्रतिमा ठरवू शकतो, म्हणून निर्णय बदलावे लागतात. आणि याच कारणाला ब्राह्मणांनी अधिकाधिक सक्षम करण्याची गरज आहे. ते जेव्हा करतील तेव्हा नक्कीच पुढे चांगल्या रूपात येतील, याची मला खात्री वाटते. पवारांच्या बैठकीविषयी मला काहीही बोलायचं नाही आहे. ज्यांना प्रतिनिधी आहोत असं वाटतंय, आहेत का नाही हा मुद्दा वेगळा, त्यांनी खुशाल जावं, मत समजून घ्यावेत, आपल्या भूमिका मांडाव्यात. पवारांना विचारावं की तुम्ही का बदललात, का रामदासांविषयी तुमच्या मनात आकस आहे, का टिळकांच्या विषयी आकस आहे, का सावरकरांच्या विषयी आकस आहे, का गडकरींच्या विषयी आकस आहे, का पुरंदरेंच्या विषयी आकस आहे, का दादोजी कोंडदेवांच्या विषयी आकस आहे, अशी काही प्रश्न विचारावीत. पवारांनी त्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि पवारांच्या विषयी ब्राह्मणांनी आकस ठेवण्याचं काहीच कारण असण्याची शक्यता नाही, कारण आमच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याशी खूप चांगले संबंध ठेवलेले आहेत. पण या गोष्टी कळणं आवश्यक आहे. प्रतिनिधित्व ब्राह्मणांनी दिलंय की नाही हा देखील अजून एक वेगळाच मुद्दा आहे. या सगळ्या विषयावर ब्राह्मण समाजाने विचार करण्याची गरज आहे. ते नक्की करतील याची खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या सगळ्या मतांवरती विचार करा. जे बलस्थान आहे त्याला टिकवलं पाहिजे. नमस्कार.